अक्षय कासार आपण ठरलेले आहात प्लेयर ऑफ द मॅच. आपण अवॉर्ड कलेक्ट करण्यासाठी आपण लवकरात लवकर अगदी मंचावरती यायचं आहे. सर्व प्रेक्षक प्लीज लक्षात द्या, आपल्याकडे ड्रोन येते, प्लीज हात उचला. आणि तसंच आपल्याला ड्रोनच्या रूपामध्ये संपूर्ण आपल्याला स्पर्धाही दाखवण्यात येत आहे. आणि तसंच पाहायला गेल्यानंतर एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन पाहायला भेटते. आणि तसं ड्रोन आपल्या जवळ येत आहे. सर्व प्रेक्षकांनी कृपया त्याच्यावरती हात करून आपला आलेली उपस्थिती दाखवायची आहे. खरंच पाहायला गेलं तर एक चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटीने आपल्याला संपूर्ण स्पर्धा दाखवण्यात येते फिक्सल प्रो यूट्यूब वाहिनीवर. आणि तसं आता आपल्या ड्रोनचा सुद्धा दृश्य दाखवणे संपूर्ण स्पर्धेचा त्यांचा त्या स्पर्धेचा सुद्धा आस्वाद घ्या. आणि आता आपल्याला सेकंड सेमी फायनल सुरुवात होताना पाहायला भेटणार आहे. तसंच पाहायला गेलं ड्रोन जेव्हा आपल्या समोर ड्रोन येईल ना त्यावेळेस सर्व प्रेक्षकांनी त्याच्यावरती हात करून आपला आलेली उपस्थिती दाखवायची आहे. खरंच आपल्याला संपूर्ण स्पर्धेचं दृश्य आता मात्र ड्रोनच्या स्वरूपामध्ये दाखवण्यात येणार आहे. चला, खरंच आपल्याला आता सेकंड सेमी फायनल सुरुवात होताना पाहायला भेटणार आहे. खरंच एका साईडला असे जॉली बॉईज फरान स्पोर्ट्स हा संघ, तर दुसऱ्या साईडला आपल्याला एजे फायटर्स कोईट हा संघ पाहायला भेटेल. चला लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करतोय. ऑफिशियल्स आपण मॅचला सुरुवात कंपाऊंडाकडे ड्रोन आलेला आहे. बागेमध्ये प्लीज हात उचला. प्लीज वॉलेंटियर अपना काम बखूबी निभाए. वॉलेंटियर अपना काम बखूबी निभाए. चला मॅचकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जाईल. एका बाजूला आपण बघतोय तर मुन्ना प्लीज नीचे वॉलेंटियर को भेजे. हे आपले बरकत बुरोणकर, समत चिपळूणकर, फरहान बुरोणकर, फारुख बुरोणकर, मिस्टर आजम मिरकर, करीम बुरोणकर, आजाद बुरोणकर, रियाज भाई. थँक्यू भाई. चला तो आलाय, येतोय. थँक्यू. सुरुवात जोरदार काय होऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये रायगडचा टायगर उस्मान पटेल दाखल होतोय. बुरंडीकर चला एकदा जोरदार टाळ्या उद्या त्या मॅच साठी. उस्मान पटेल यांनी 50 धावा केल्या तर रिजवान बोरकर यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यांना 50 धावा जर ठोकल्या तर 5,000चा पारितोषिक आलेलं आहे रिजवान बोरकर यांच्याकडून. या सामन्याचे पंच आहेत ते मकबूल बुरोणकर आणि मकसूद बुरोणकर. अगदी नावाजलेले पंच आहेत. आपण पाहिलं तर दापोली असोसिएशनमध्ये जी पंचांची एक कमिटी बनली आहे त्याच्यामध्ये ते संपूर्ण मोठे पंच म्हणून ओळखले जातात. ते आमचे मकबूल बुरोणकर. ते आम्हाला गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी यांच्या वतीने ते इथं नेहमी आम्हाला सहकार्य करतात. ते आमचे सदस्यसुद्धा आहेत. तरी त्यांना बाहेरून कुठून पंचांसाठी ऑफरसुद्धा येते. ते ऑफर ते नाकारतात आणि आमच्या गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी इथे येतात. त्यांचा मी धन्यवाद करतोय. दरम्यान जो ड्रोनचा कॅमेरा चालला आहे मकसूद बुरोणकर एक माननीय
अंपायर आहेत, आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. अगदी ड्रोन चाललाय तो आकाशाकडे. दरम्यान सामन्याला सुरुवात होणार आहे जोरात. पाहूया एक संघर्षपूर्ण मुकाबला चालू होणार आहे, तो म्हणजे जॉली बॉईज फरहान स्पोर्ट्स दरम्यान एजे फायटर्स कुवेत. पाहूया हा दोन्ही तुल्यबल संघ मैदानात. आणि एजे फायटरचा जर आपण विश्लेषण केला तर त्याच्यामध्ये मोठा खेळाडू उस्मान पटेल मैदानात स्ट्राईकवर काय आहे तो उस्मान पटेल. मी तुम्हाला घेऊन देतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. धन्यवाद सर. चला गोलंदाजी बॉलर नेम प्लीज. रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती असेल, समोर उस्मान मात्र असणार आहे. आणि एकंदरीत त्याचबरोबर साद बुरोणकर यांच्याकडून आपण बघतोय तर प्रत्येक सिक्सरसाठी 100चं कॅश प्राइज असू शकणार आहे. उस्मान पटेल यांच्या प्रत्येक सिक्सरसाठी 100चं कॅश प्राइज साद बुरोणकर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. यावेळेला आपण पहिला चेंडू पाहिला. पहिला चेंडूवरती एक सिंगल घेतला. अगदी डिसिप्लिन वालं क्रिकेट, कंट्रोल वालं डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतं. तर जमाल आता स्ट्राईक मार्कवरती असेल, समोर रोहितची गोलंदाजी ओव्हर द विकेट. यावेळेला सुरेख गोलंदाजी चालली आहे. यावेळेला आपण पाहतोय तर पुढचा चेंडू असेल. रोहित एक दर्जेदार बॉलर आहे, एक्सपिरियन्स बॉलर आहे. इथे जोरदार अपील केली जाते आणि इथे 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 काय घडतंय, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन संघ बलाढ्य आहेत, विजेते पदाचे प्रबळ दावेदार असणार हे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. एका बाजूला असेल उस्मान पटेल आणि त्याचा साथीदार जमाल आहे. येणारा पुढचा चेंडू असेल. यावेळेला मोठा प्रहार करतोय चेंडू, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन पडणार का? कॅच मिस झाली आहे. कुठेतरी आपण बघतोय तर 2 रन झपकन कंप्लीट देखील केलेले आहेत. साद बुरोणकर अगदी आपण बघतोय तर अगदी दुबईवरून स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. प्रॉपर टायमिंग नव्हता. ज्यावेळेला रोहितची गोलंदाजीची चर्चा करतोय, अगदी काबिलियतदार शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये अगदी टेनिसचे स्टार्स प्लेस भरलेले आहेत. आपण बघतो तर बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये एजे फायटर्स कुवेत त्या टीमकडे देखील उस्मान पटेल, जमाल सरकार खेळाडू, त्याचबरोबर हर्षद पेंडारी असेल, अमोल कांगणे, तर संगमेश्वरवरून देखील हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळू शकेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. नो बॅट्सलँडला चेंडू ट्रॅव्हल होईल आणि सरळ चेंडू डिक्लर झोनकडे ट्रॅव्हल होते. इथे 2 रन्स आपल्याला बघायला मिळते. संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 रन्स झालेले आहेत. 7 रन्स आपल्याला बघायला मिळतील ऑन बोर्डला. जसा जसा सामना अगदी शेवटापर्यंत जाईल ना, या संपूर्ण स्पर्धेचा अगदी रसिक प्रेक्षकांची जी तुडुंब गर्दी देखील बघायला मिळेल. गरीब नवाज बुरुंडी यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतला सेकंड सेमीफायनलचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. जमालनं अगदी परवाच्या दिवसामध्ये ज्यावेळेला ती बॅटिंग केली होती ना, जमालची कमालवाली बॅटिंग बघायला मिळाली. पुढचा बॉल आहे रोहित तयार असेल. लेगस्टंपच्या पुन्हा एकदा बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा रन्स मिळणार आहे. रोहितकडे देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धेंचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. तो आता या मॅचमध्ये झोकताना नक्कीच दिसतोय, कारण रोहित संघाला अफसेर अंबिसव असेल. अशाच प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांमध्ये नामांकित प्लेयर्स आहे. कोणतं संघ जिंकणार प्रिडिक्शन लावणं थोडंसं चुकीचं ठरू शकेल. अगदी चांगल्या प्रकारचा फटका खेळ आहे. डीपमधला फाईनचा खेळाडू प्रचंड वेगानं त्या बॉलवरती येतोय आणि इथे आपण बघतोय अगदी बघता बघता 2 रन्स देखील कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक यावेळेला 1 चा खेळ संपलाय. विदाउट लॉस 10 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स झालेले आहेत. डीजे थँक्यू धन्यवाद. त्याच्यानंतर आपण सर्वात एक मोठी अनाउन्समेंट करतो. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात मोठं बक्षीस आता या ठिकाणी आपण अनाउन्समेंट करत आहोत. डीजे थांबा. आपण या संपूर्ण स्पर्धेतलं सर्वात मोठं बक्षीस अनाउन्समेंट करतोय. उस्मान पटेल जर यांनी अर्धशतक झळकावलं या ग्राउंडवरती, तर अफनान, मुझम्मिल आणि फरहान यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जोरदार टाळ्या होऊ द्यात एकदा.
या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात मोठं बक्षीस पाहतोय. अफनान मुझम्मिल आणि फरहान यांच्याकडून उस्मान पटेल यांचं अर्धशतक घ्या मैदानामध्ये झालं तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज उस्मान पटेल यांना दिलं जाईल. बॉलरने प्रथमेश गोलंदाजी मार्क होती. उस्मानच्या विरोधामध्ये मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. शानदार गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूला येतोय. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. अगदी अंपाच्या उजव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. उस्मान पटेल एका बाजूला आपण बघतोय. रसिक प्रेक्षक अगदी या खेळाडूला पाहण्यासाठी दापोलीमधून देखील आलेले आहेत. काही जे छोटे छोटे जे प्लेयर्स आहेत अगदी ट्युशन सोडून देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. 10वी-12वीचे विद्यार्थी देखील आहेत. यावेळी मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाईल का? इथे 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 कॅच पकडली जाते आणि इथे मोठा धक्का बघायला मिळतोय. उस्मान पटेल या खेळाडूला मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉलरनं दाखवलाय. विकेट नंबर 1. नंबर 3 वरती आपण पाहतोय तर हर्षद पेंडारीला आपण बघतोय. बॅटिंगसाठी गेले कॅप्टन कूल. हर्षद पेंडारी तिथे समोर बघायला मिळतील. नंबर 3 वरती बॅटिंगसाठी पाठवलंय. प्रथमेशचे लाजबाब गोलंदाजी. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं कट करून टाकला होता. स्कोरबोर्ड मात्र स्थिरावलेले आहे 10 या आकड्यावरती. 10 रन्स तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हर्षद पेंडारी ज्यावेळेला बॅटिंगसाठी गेले. चांगलं आक्रमण करावं. सेकंड सेमीफायनलचा सामना आहे. जिंकणार संघ फायनलचं तिकीट बुक करणार आहे. कोणता संघ तो पाहायला मिळेल. एका बाजूला जॉली बॉईज फरहान स्पोर्ट्स दापोली तर दुसऱ्या बाजूला AJ फायटर्स कुवेत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदल गेलाय. लॉंग लेगला डीप स्क्वेअर लेग एकंदरीत आपण बघतो. मिड विकेट लॉंग ऑन देखील आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अशा प्रकारचे क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळतोय. सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक देखील बघायला मिळतोय. त्याचबरोबर जो थर्ड मॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तिथे पाहायला मिळणारच आहे. लवकर शैलीचा गोलंदाज पुन्हा तयार असेल. अगदी विथ द टर्न या बॉलला खेळला गेलाय. चेंडू डिक्लेअर झोनकडे जाईल आणि 2 रन्स आता मिळतील. चांगला दिमागाचा वापर आहे. त्याचबरोबर मनगटाचा देखील वापर केला गेलाय. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून खूप दूर खेळलं या बॉलला आणि तिथे मात्र आपल्याला 2 रन्स बघायला मिळत आहेत. संघर्ष या ठिकाणी करावाच लागेल. संघर्ष सातत्यानं तुम्हाला करणं गरजेचं आहे. कोणतीच गोष्ट अशीच मिळत नाही बघा. सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळाली असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कधी उरली साठी. याच्यासाठी तुम्हाला अगदी मेहनत आणि संघर्ष करावाच लागेल. बॅटल खूप मोठा आहे. आपण नक्कीच बोलतो ना ओ टोटल बडा हो या छोटा कोई फरक नाही पडता लेकिन वो बॅटल बडा होना चाहिए. आता ते बॅटल कदाचित या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी आपण बघतोय तर माथव आहेत. चांगले प्लेयर्स खेळत आहेत या दोन्ही संघांमध्ये. बॅटिंगमध्ये डीप बॅटिंगमध्ये खोली देखील बॅटिंग करणाऱ्या संघाकडे AJ फायटर्स कुवेत त्या टीमकडे अमोल कांगणे त्या टीमकडे आपल्याला बघायला मिळतोय. हर्षद पेंडारी सारखा प्लेयर्स आता ऑन स्ट्राईक मार्कमध्ये. जमालची अगदी आपण मागच्या 2 दिवसामध्ये जमालची कमाल पाहायला मिळाली. त्यावेळेला पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाही आहे. फक्त आणि फक्त 1च रन्स मिळेल. हे षटक मात्र प्रथमेश आहे ना अगदी शानदार चाललंय. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी इथे चेंडू दिले जात नाही आहेत. अक्षरशः थांबवण्याचं काम केलं जातंय. इथे अगदी चांगले फलंदाजांना थांबवण्याचं काम केलं गेलंय. कारण का सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिला सामना बघितला. त्याच्यानंतरला या ठिकाणी या मॅचमध्ये आपण सेकंड सेमीफायनल बघतोय. जिंकणार संघ आता फायनलचं तिकीट बुक करणार आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑनबोर्डला लागलेले आहेत. षटकातील अजून जर आपण पाहतोय तर 2 चेंडू शिल्लक असतील. प्रथमेशचा पुढचा बॉल आहे. यावेळेला मोठा प्रहार करायचा शानदार बॉल आहे. याच्या अगोदरचे जे चेंडू होते ना ऑप्शनच्या बाहेर टाकत होता. आता कुठेतरी आपण बघतोय तर अगदी 5व्या ते 6व्या स्टंपाच्या थोडंसं बाहेर बॉल इथे पाहायला मिळतोय. कमालची गोलंदाजी आहे. फलंदाज जमालला देखील इथे थांबवलंय. जमालला आक्रमण करावं लागेल कारण का संघाचं स्कोरबोर्ड जे एक्सपेक्ट होतं ना किमान 20 ते 25 रन्स ते लागले नाही आहेत ऑन बोर्डला. प्रहार करतायत. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही. षटक क्रमांक यावेळेला 2चा खेळ समाप्त झालाय. लॉस ऑफ 1 विकेट 14 रन्स. 14 रन्स झालेले आहेत 2 ओव्हर नंतर.
2 ओव्हरमध्ये आता 14 रन्स फक्त खर्च केलेत. काय गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेच्या माध्यमातून. डावखऱ्या शैलीचा तो बॉलर. नवीन गोलंदाज मार्क वरती येईल. बॉलर नेम प्लीज. गोलंदाजी मार्क वरती गुलामला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आता गुलामच्या माध्यमातून टाकलं जाईल. त्याला बॉलिंगसाठी 5 रन केलंय. हर्षद पेंढारीचा या ठिकाणी जो बल्ला खामोश राहिलाय. मोठे फटके तर खेळावे लागतील. एक चांगला मोठा टोटल तुम्हाला उभा करावा लागेल. एक चांगलं ध्येय उद्दिष्ट प्रतिस्पर्धी टीमच्या समोर जर ठेवायचं असेल ना तर त्याच्यासाठी इथे तुम्हाला चौकार षटकारांचा बहुधार करावा लागेल. कधी कधी आपल्याला कॅल्क्युलेशन खेळणं देखील खूप गरजेचं असतं आणि यावेळेला कंट्रोल देखील खूप महत्त्वाचा असतो. आपण सातत्यानं म्हणत राहतो की डिफेन्स इज द बेस्ट अटॅक इन क्रिकेट. आता डिफेन्सिव्ह क्रिकेट असेल की इथे अटॅकिव्ह क्रिकेट असेल हे देखील पाहावं लागेल. येणारा पुढचा बॉल आहे षटक क्रमांक 3 गुलामच्या हातामध्ये चेंडू आहे. हा देखील लवकर शैलीचा बॉलर आहे. चांगला जडमध्ये बॉल टाकलाय. यॉर्कर लेनची डिलिव्हरी आहे. 1 रन तिथे मात्र मिळून जाईल आणि स्ट्राईक रोटेट होतीये. हे बॅटल जे आहे बेस्ट वर्सेस बेस्ट अशा प्रकारचं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ या ठिकाणी लढतायत झगडतायत. मेहनत तर चाललेली आहे. दोन्ही बाजूनं मात्र या ठिकाणी सातत्यानं मेहनत घेतली जाते. जे कठोर मेहनत घेतात जे कठोर परिश्रम करतात ना त्याच्यासमोर यश देखील नतमस्तक होतात. काय चेंडू टाकलाय. शानदार गोलंदाजी. अगदी चेंडूमध्ये आपण बघतोय तर व्हेरिएशन होतं त्या बॉलमध्ये. कमी गतीचा बॉल होता. अगदी लोअर फुल टॉस तिथे पाहायला मिळाला आणि फलंदाज अगदी जागेवरती हक्कबक्क राहिलाय. एकंदरीत त्याची दुहेरी मनवस्था पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की तो बॉलवरती आक्रमण करेल. त्याच्यानंतर चेंडूला थांबवलंय. डिफेन्स केलं गेलंय. ही स्ट्रेंथ आहे दोन्ही संघांच्या प्लेयर्सची. एका बाजूला गुलाम देखील प्रचंड अनुभव आहे. अनेक त्यांनी देखील स्पर्धा गाजवल्यात. तो दुसऱ्या बाजूला हर्षद पेंढारी तयार आहे. शॉर्ट बॉल आहे. प्रहार केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या मागे. इथे रोहित मात्र कॅच पकडतील आणि विकेट नंबर 2 एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. येस नंबर 4 वरती येतोय मित्रांनो एक टेनिस क्रिकेट विश्वातील हे देखील एक चांगलं नाव आहे. म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावातील. पण तू नाही थोडंसं बदल केला गेलाय. थोडंसं चेंजेस असेल या ठिकाणी आपण बघतोय तर गणेशला पाठवलं जाईल नंबर 4 वरती. गणेश बॅटिंगसाठी गेलेला आहे. काही वेळासाठी शांतता बघायला मिळते. 16 वरती 2 महत्त्वपूर्ण फलंदाज पास झालेले आहेत. एका आपण बघितलं तर उस्मान पटेल अगदी मैदानाच्या बाहेर गेले. त्याच्यानंतरला एक मोठी विकेट म्हणजे हर्षद पेंढारी देखील या ओव्हरमध्ये मैदानाच्या बाहेर आणि त्याच्यानंतर आता गणेशला बॅटिंगसाठी डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलेलं आहे. गणेशकडे देखील चांगलं पोटेन्शियल चांगली विद्वत्ता गुणवत्ता प्रबळता प्रगल्भता पोटेन्शियल ठासून आणि भरून असणारा खेळाडू म्हणजे गणेश आहे. परंतु गणेशला आता इथे नावाप्रमाणे काम देखील करावंच लागेल. शेक्सपियरनं सांगितलंय बघा नाव मात्र या ठिकाणी बघा तुमच्या कामानं तुमचं नाव बनत असतं. तुमचं काम चांगलं असेल तर तुमचं नाव मोठं होत असतं आणि आपण तेच पाहिलंय. ज्याचं काम चांगलं अगदी त्याला लोक सलाम करत असतात. मोठा प्रहार केलेला आहे. एक्स्ट्रा डीप कव्हरच्या वरून चेंडू सीमारेषेच्या दिशेनं कॅच पकडली जाते आणि इथे आपण पाहतोय तर विकेटचं पतन. विकेटचं पतन झाले. गणेश देखील मैदानाच्या बाहेर. येस मित्रांनो देखील आपण पाहतोय तर संगमेश्वर अगदी तालुक्याच्या अनवन म्हणजे देवडे गावचा फलंदाज अमोल कांगणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक शानदार फलंदाज तो देखील आहे. एक चांगला ऑलराऊंडर आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगली बॉडी लँग्वेज आहे. अमोल कांगणे दाखल होतोय. दुसऱ्या बाजूला आता गुलामच्या विरोधामध्ये कशा प्रकारची तो बॅटिंग देखील करेल आलाय. येस अमोल कांगणे मैदानाच्या आतमध्ये आलाय. नंबर 5 वरती अमोलला पाहतोय. 16 वरती ते तिसरा मोठा धक्का बसलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. तयार असेल येणाऱ्या पुढच्या चेंडूसाठी. अमोलला पाहूयात पहिला चेंडू कशा प्रकारचा तो हँडल करताना दिसेल.
पहिलाच बॉल आहे, आकुडे टप्प्याचा बॉल होता, मोठा प्रहार करायचा होता, बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही, चेंडू पडल्यानंतर काठा बदलतोय. यावेळेला आपण बघतोय 16 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. तिसरा षटक आहे, तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. गुलामनं अक्षरशः काय शानदार गोलंदाजी केली आहे. यॉर्कर लेन्सचा बॉल असते, रन्स घेण्यासाठी तो इच्छुक आहे का, परंतु नाही, इथे सरळ मात्र जडमध्ये टाकलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय 3चा खेळ समाप्त झालाय. स्कोरबोर्ड लॉस ऑफ 3 विकेट 16 रन्स, 16 रन्स ऑन बोर्ड. अजून 2 षटकं फक्त बाकी असतील. 16 वरती अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमची गाडी थांबलेली आहे. AJ फायटर्स कुवेत हा संघ थोडासा तिकडे आपण बघतो स्ट्रगल करताना दिसत आहेत. चांगले चांगले फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले. त्याच्यानंतर अमोल कांगणी असेल, त्याच्यानंतर आपण बघतोय तर त्याचा साथीदार जो जमाल ओपनिंगसाठी गेला होता. गोलंदाज पुन्हा एकदा आपण प्रथमेशकडे जातोय. प्रथमेश षटक क्रमांक 4 त्याच्या माध्यमातून आता टाकले जात आहे. समोर आता जमालला आक्रमक पवित्रा घ्यावं लागेल. हे जे गाडीला अगदी ब्रेक लागले ना, ते इथे कुठेतरी गिअर टाकावं लागेल आणि गाडी आता अगदी वेगानं सुसाट पळवावी लागेल. येतोय डावकर शैलीचा बॉलर प्रथमेश तयार आहे. मोठा प्रहार केलाय जमालच्या बॅटमधून, खूप उंच गेलाय. जितका उंच आहे ना तितकाच दूर देखील गेलाय. इथे 6 रन्स मिळतील. जमालची कमाल, फटका बेमिसाल, 6 रन्स. नक्कीच यावेळेला पहिल्याच बॉलवरती प्रथमेशच्या आक्रमण केलं. या फटक्यांची गरज आहे, याच फटक्यांची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. कौतुक गुलामचं करावं लागेल ज्याप्रमाणे त्यांनी ती बॉलिंग केली. आता प्रथमेश येतोय पुढचा बॉल टाकण्यासाठी. यावेळेला जमाल दे धमाल, बेमिसाल छरान षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्स येत आहेत. ज्या प्रथमेशनं चांगली गोलंदाजी केली होती ना, तो प्रथमेश आता या ओव्हरमध्ये थोडासा एक्सपेन्सिव्ह महागडा ठरतोय. 28 रन स्कोरबोर्डवरती आता लागलेत. जमाल चांगल्या लयमध्ये दिसतोय. थेट आपण पाहायला गेलं तर हैदराबाद मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी जमाल आलाय. जमालची कमाल पाहायला मिळाली. रसिक प्रेक्षकांची या खेळाडूने देखील मन जिंकलेत. शानदार तो बॅटिंग करताना दिसतोय. पुढचा चेंडू असेल, प्रथमेश तयार आहे. शॉर्ट बॉल वरती देखील डीप स्क्वेअर लेगला चांगला चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक असू शकेल. 1 रन घेतला जातोय. हा नरचा मामला आहे. आता 1 रन आपण बघतोय. संघाचं स्कोर बोर्ड मात्र थोडंसं पुढे सरकेल 29 या आकड्यावरती. अमोल तयार असेल येणाऱ्या पुढच्या बॉलसाठी. वाईट बॉलचा इशारा, चेंडूला सोडण्याचं काम केलंय अमोलनं. बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा अजिबात मात्र प्रयत्न केला जात नाहीये. संघाचं स्कोरबोर्ड आता 30 या आकड्यावरती. मागच्या 3 ओव्हरमध्ये रन्स येत नव्हते, आता या ओव्हरमध्ये रन्स यायला सुरुवात झाली आहे. आणि ज्यावेळेला सुरुवात झाली ना तेव्हा मात्र जमालची कमाल पाहायला मिळाली आहे. प्रथमेशला अचूक टप्पा आता मात्र टाकणं गरजेचं आहे, कारण हे षटक खूप मोठं बनवू शकतं. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून यावेळचा फटका चांगला आहे. चेंडू डाऊन द ग्राउंड चाललाय. इथे फक्त 2 रन्स मिळतील. फटका तर सुरेख होता अमोलच्या बॅटमधून. चांगला फटका होता, चांगला डाऊन द ग्राउंड खेळलाय. 2 रन्स मात्र मिळतील. संघाचं स्कोरबोर्ड 32 ला जाऊन पोहोचले. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 32 झालेले आहेत. वॉट अ मॅच. सामना अगदी मोठा बनणार आहे. एका बाजूला जॉली बॉईज फरासपूर दाफुलीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ना तर AJ फायटर्स कुवेत हा संघ खेळताना दिसतोय. अमोल तयार आहे. मोठा प्रहार आहे. यावेळेचा चाललाय बाहेर.
प्रोत्साहन स्मिती षटकार येतोय. अमोल ते धमाल षटकार. थँक्यू डीजे. अमोलचा देखील या ठिकाणी हल्ला पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग, चांगला सिक्सर आहे. पुढचा बॉल देखील आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, 1 रन्स मात्र घेतला जाईल. प्रयत्न दुसऱ्या धावेचा असेल आणि याही बॉलवरती आपण बघतोय 2 रन्स घेतले गेले. प्रयत्न 3चा होईल का, परंतु नाही. षटक क्रमांक यावेळेला 4चा खेळ इथे समाप्त होतोय. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 40 या आकड्यावरती 40. आता बॅटर्सला एक आपण नक्कीच कॅश प्राइज सांगतोय. लगातार 3 सिक्सरसाठी जलील भाई यांच्याकडून 500चा कॅश प्राइज दिला जाईल. 40 रन्स, 40 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच मागचं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. प्रथमेशच्या माध्यमातून आपण बघतोय तर तब्बल 24 रन्स खर्च केले मागच्या षटकामध्ये. आता नवीन बॉलर आहे. बॉलर नेम अमित गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळणार आहे. top guys, bak. Hey. Dunna des. अमित गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. शेवटचे 6 चेंडू टाकताना आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकेल. 40 रन्स तर झालेले स्कोरबोर्डवरती. जसं वाटलं होतं की सन्मानजनक स्कोर एक टोटल आपल्याला उभा राहताना बघायला मिळणार आहे का, अमित गोलंदाजी मार्कवरती आहे. अमित अगदी 6 चेंडू टाकण्यासाठी तयार. पहिलाच बॉल बघितला. पहिल्या चेंडूवरती इथे फक्त आणि फक्त 1 रन्स मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. आता अमोल कांगणे स्ट्राईक मार्कवरती आलेला आहे. अमोल या ठिकाणी नक्की सांगितलं जात आहे की यस चांगलं क्रिकेट खेळत आहे आणि स्पेशली उस्मान पटेल सर यांच्याकडनं मात्र या खेळाडूला अगदी शाबासकी दिली जाते. चांगलं क्रिकेट खेळत आहे. येणारा पुढचा बॉल आहे. लक्ष्मच्या थोडंसं बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन्स मिळतील. दुसरी धाव घेण्यासाठी इच्छुक असेल का, परंतु नाही. इथे वाईट +1 असे 2 रन्स आता खात्यामध्ये जोडले जातील. संघाचं स्कोरबोर्ड आता 43 या आकड्यावरती. षटकातील 5 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. अमित या चुका नाहीत. या चुका आपल्याला पराजयाचं कारण देखील ठरू शकतात. कोण चुकते यापेक्षा काय चुकते या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मेहनत आधी या दोन्ही खेळाडूंच्या साह्याने केली गेलेली आहे. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील आहेत. बॅटल खूप मोठा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटर. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलवरती मोठा प्रहार प्रहार प्रहार. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. 49. त्याचबरोबर आपण पाहतोय तर चेंडू तिथे पुन्हा एकदा दिला जातोय. आणि इथे संघाचं स्कोरबोर्ड 49 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. काय पार्टनरशिप बिल्ड होते.
अगदी चौथ्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड होते अमोल आणि जमल या दोघांमध्ये. एक रन्स मात्र तिथे घेतला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु तिथे साफ नकार दिला गेलाय. अमोल स्ट्राईकला असेल आणि या टीमचं अगदी अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे. चांगली बॅटिंग केली आहे. सुरुवातीच्या 16 वरती 3 खेळाडू बाद झाल्यानंतरला अमोल आणि जमल या दोघांच्या पार्टनरशिपनं कुठेतरी एक चांगले रन्स स्कोरबोर्डवरती बघायला मिळतात. प्रॉपर टायमिंग होत नाही. एक रन्स मात्र घेतला जाईल. प्रयत्न दुसऱ्या धावेचा असेल का, परंतु नाही. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला राजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे शेवटच्या षटकामध्ये एकच फक्त बिग हिट गेलाय. त्याच्यानंतर पुनरागमन गोलंदाज अमितनं देखील केलेलं आहे. पहिला बॉल देखील सिंगल आपण बघितला. त्याच्यानंतर एक्स्ट्राज होता, एक सिक्सर आले. त्याच्यानंतर आपल्याला जोरदार अपील केली जाते. अंपायरचा इशारा तिथे नॉट आउटचा आहे. बॅटर बाद होणार नाही. स्कोरबोर्ड आपण बघतोय तर 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 52. शेवटचा एक बॉल असेल. रोहित थोडीशी चर्चा करतो ते आपल्या बॉलरकडे की शेवटचा चेंडू तुम्हाला चांगला टाकावा लागेल, कारण रोहितला देखील आपण अनेकदा उस्मान पटेल यांच्या विरोधामध्ये खेळताना देखील पाहिलंय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, त्या गोलंदाजाकडे ते स्ट्रेंथ राहिलेली आहे. समोर मात्र गोलंदाज आता तयार. अमित शेवटचा चेंडू टाकेल या ओव्हरमध्ये. संघाचं स्कोरबोर्ड 52 वरती थांबलेला. अमोल तयार असेल येणारा पुढच्या बॉलला खेळण्यासाठी. त्याचबरोबर आपण रिटायर हर्ट बघतोय. जो खेळाडू असेल कदाचित दुखापतग्रस्त दिसतोय. एकच बॉल मात्र आपण पाहायला गेलं तर नक्कीच तिथे शिल्लक असेल. काय बॅटिंग केली आहे जमालनं, शानदार इथे बॅटिंग केलेली आहे. त्याच्या पाऱ्यामध्ये 3 मोठे प्रहार देखील आहेत. शेवटचा बॉल अमोल कांगणे मात्र खेळण्यासाठी तयार असेल. फुल टॉस आहे. फुल टॉस वरती मिड विकेटला खेळाडू आहे आणि त्यावेळेला चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स मिळतील. षटक क्रमांक 5 चा खेळ संपला. 56 झालेले आहे. 57 करावे लागतील. 56 झाले. 57 रन्स करावे लागणार आहेत टीमला. आमच्या गावाचे
करीत आहोत असंदा बुरोणकर यांनी इथे विराजमान व्हायचं आहे. थँक्यू. चला परत एकदा आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं आणि तसंच युट्यूब प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असेल. आपल्याला एक सेमीफायनल सेकंड सेमीफायनल चालू होताना पाहायला भेटते. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाला. पाहायला गेलो ते सेट टार्गेट ठेवण्यात आलेलं पाहायला गेलो ना तरी ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले होते ते मात्र 56 या आकड्यावर अनेक 57 धावांचं एक मोठं आव्हान जे की पार पाडावं लागणार ते मात्र समोरचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. जॉली बॉईज फरान स्पोर्ट्स या संघाला खरंच सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये जाताना पाहायला भेटेल. शेरू आणि तसं नॉन स्ट्राईक मार्फत आपल्याला अमित पाहायला भेटेल. खरंच पाहायला गेलो हा मात्र महत्त्वपूर्ण सामना असणार. एका साईडला पाहायला गेलो तरी अमित पाटील असेल तर दुसऱ्या साईडला आपल्याला रायगड का टायगड उस्मान पटेल पाहायला भेटेल. खरंच पाहायला गेलो तरी अप्रतिम दर्जाची आपल्याला फलंदाजी ती मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटली होती आणि 56 धावा करून एक 57 धावांचा सेट टार्गेट एक धावांचा डोंगर उभा करण्यात आला होता आणि आता त्याचा पाठलाग करतात मात्र सलामीची जोडी सुद्धा मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटते. तसं चला सामन्याला सुद्धा सुरुवात होत आहे. गोलिंग ट्रॅक होती आपल्याला खरंच पाहायला गेलं तरी वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडे सुद्धा पहिलं षटक फेकण्यासाठी मनीष सज्ज होताना पाहायला भेटणार आहे. खरंच एक दर्जेदार पाहायला गेलो ते वेगवान गोलंदाज पाहायला भेटेल. खरंच आता स्ट्राईक मार्फत एक मोठ्या प्रहाराची पाहायला गेले मोठ्या फटक्यांची आवश्यकता मात्र संघाला असेलच. तशी सलामीची जोडी सुद्धा जॉली बॉईज फरान स्पोर्ट्स या संघाकडून गेलेली आहे. स्ट्राईक मार्फत आपल्याला शेरू स्ट्राईक मार्फत आम्ही तर नॉन स्ट्राईक मार्फत शेरू पाहायला भेटणार आहे. खरंच 5 षटकाच्या सामन्यामध्ये पाहायला होती फर्स्ट इनिंगमध्ये 56 धावा आणि 57 धावांचा एक धावांचा डोंगर उभा करण्यात आला होता आणि त्याचा आता मतलब पाठलाग करताना आपल्याला दोन्ही फलंदाज मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटत आहेत. स्ट्राईक मार्फत आपल्याला अमित पाहायला भेटेल. अमित एक आक्रमण फलंदाज मोठे फटके खेळण्याची ताकद ठेवतो, मोठे फटके खेळण्याची एक संधी ठेवतो आणि तेच मात्र मोठे फटके इथे सुद्धा खेळावे लागणार आहेत. लेट्स प्ले. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र एक धावा भेटेल. दुसरा धावण्याचा प्रयत्न असेल का? इथे मात्र एकच धावाने समाधान घेत आहेत आणि ह्या एका धावीच्या मदतीने या एकेरीच्या मदतीने आता मात्र वैयक्तिक स्वतःचं खातं सुद्धा अमित खोलेल आणि संघाचं खातं सुद्धा खोलेल. आता मात्र स्ट्राईक मार्फत आपल्याला शेरू पाहायला भेटणार आहे. खरंच शेरासारखा याला तर दहाड वागणार आहे कारण की खरंच पाहायला गेलो ना तरी इथं मात्र मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे तर मोठे फटके खेळावे लागणार आहेत. जवाब यांच्या माध्यमातून आपल्याला खरंच पहिल्या इनिंगमध्ये मोठे प्रहार पाहायला भेटले होते आणि इथं सुद्धा मोठ्या प्रहारची आवश्यकता असेलच जमाल यांच्या माध्यमातून. इथं मात्र स्लोवर चेंडू होता त्याला मात्र सन्मान द्यायचा प्रयत्न आणि इथं मात्र बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती संघाची धावसंख्या थांबलेली असेल. खरंच पाहायला गेलं तरी इथं एक मोठ्या धावांचा पाठलाग करताना इथं जसे निर्धाव चेंडू पडतील ना तसेच पाहायला गेलं प्रेशर थोडंसं वाढत राहील.
खरंच पाहायला गेलो तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मनीष यांच्या माध्यमातून. परत राईट हँड मोर विकेटचा मारा करेल. परत त्याच दिशेने घेण्याचा प्रयत्न. तिथं मात्र क्षेत्ररक्षक येतोय. पाहायला गेलो तर मिडॉन मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता. तिथं सुद्धा एक धावा भेटेल आणि आता मात्र एकच्या साईने परत एकदा धावफलक पुढे सरसावेल आणि धावसंख्या 2 या आकड्यावरती कदाचित जाऊन पोहोचेल. खरंच पाहायला गेलो तर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडू आणि 2 धावा. खरंच योग्य पद्धती आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते मात्र गोलंदाज मनीष यांच्या माध्यमातून. तरीच त्यांना फलंदाजी संधी भेटली नव्हती पण ते गोलंदाजीमध्ये पाहायला होती चांगली अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रण आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी ते करत आहेत. आणि अजून यश येणारे 3 चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकण्याचा प्रयत्न असेल ते मात्र मनीष यांचं. हा पुढचा चेंडू आता मात्र पंचांकडे अपील करण्यात मात्र पंच सांगतायत हा मात्र एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा तर खरंच जोडली जाईल आणि मात्र इथं पंचांना दंडित करायला लावलेलं आहे. इथं मात्र एक धावा भेटेल आणि एकच्या साईने आता मात्र धावफलक पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. खरंच 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केलेत. मनीष आपल्या संघासाठी एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत आहे. ज्या पद्धतीरित्या गोलंदाजीची आवश्यकता आहे ना मात्र त्यांचे कर्नल उस्मान पटेल यांना ती मात्र गोलंदाजी पाहायला भेटते. पुढचा चेंडू इथे मात्र आउटसाइड एज लागते. पाठीमध्ये क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेला आहे गणेशच्या रूपामध्ये आणि तिथे मात्र सिंगल धावा भेटेल आणि या सिंगलच्या साईने आता मात्र धावफलक हलक्या वेगाने पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 4 या आकड्यावरती. खरंच पाहायला गेलो ना तरी मोठे फटके आलेले नाही आहेत. कदाचित पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा नाही आले होते आणि इथं सुद्धा नाही आलेत. खरंच 3 षटकामध्ये कमी धावा होत्या. 3 षटकामध्ये फर्स्ट इनिंग फक्त 16 धावा होत्या आणि येणारे 12 चेंडू जे काही पुढचे आले त्याच्यामध्ये भरपूर समाचार घेण्यात आला गोलंदाजांचं. आणि 56 धावांचा 57 धावांचा एक टार्गेट सेट करण्यात आला होता आणि मनीष गोले इंटरव्ह्यू पाहायला गेलो ना तरी योग्य पद्धतीने गोलंदाजी करत आहे. मनीषने पाहायला गेलो अजूनपर्यंत 4 चेंडू फेकलेले आहेत आणि 4च धावा खर्च केलेले आहेत. खरंच मोठ्या फटक्याची वंचित ठेवले मात्र फलंदाज शेरू आहे ना. पुढचा चेंडू आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉग ऑन रिझन मध्ये जाईल. सीमा रेखा पार येतो एक ब्रँडेड फटका भेटी 6-6-6 षटकार. इथं सुद्धा फुल टॉस होता त्याला मात्र हवा यायला करण्याचा प्रयत्न चालला होता पण इथं मात्र चेंडू फाईनली रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तिथं मात्र क्षेत्ररक्षक स्वतः गणेश दे थोडंसं कच्च्या क्षेत्ररक्षक थोडंसं आउटफिट खराब असल्यामुळे तिथं मात्र दुहेरी भेटील. या दुहेरीच्या साईने आता मात्र धावफलक थोडंसं पुढे सरसवेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 12 या आकड्यावर. खरंच पाहायला गेलं तरी धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 12 या आकडे होती. खरंच पहिल्या षटकामध्ये 12 धावातच भरपूर समाचार गोलंदाजी घेणं ज्या प्रकारे 11 धावाची सरासरी मात्र संघाला आहे ना त्याच सरासरीने मात्र फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. आम्ही त्यांनी शिरू यांच्या माध्यमातून पहिल्या षटक थोडंसं मनीष यांचं थोडंसं मागडे पडलेले 12 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. खरंच पाहायला गेलो ना ती षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 12 याकडे जाऊन पोहोचली होती आणि खरंच एक चांगले क्रिकेट आणि पाहायला गेलो तर आता मात्र उस्मान पटेल मात्र थोडंसं डिस्कस करत आहेत की कोणत्या गोलंदाजी आत्ताच्या कालामध्ये आत्ता गोलंदाजी कोणत्या गोलंदाजी करावी ती मात्र आता मात्र गोलंदाजीकडे एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि खरंच पाहायला गेलो ना तर आता नवीन गोलंदाज आपल्याला गोलिंग ट्रॅक होती सज्ज होताना पाहायला भेटणार आहे. 12 धावा धावफलक जोडले गेलेले आहेत. येणारे 24 चेंडू पाहूया कशा प्रकारे गोलंदाज फेकण्याचा प्रयत्न करतात. खरंच पाहायला गेलो तरी मानाची स्पर्धेत मानाचा सामना सेकंड सेमी फायनलचा सामना पाहायला गेलो तरी प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित झालेला आहे दाखल झालेला आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. आणि तसंच पाहायला गेलो तरी गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी आयोजित एक सुंदर अशी स्पर्धा त्याचा आज आपल्याला अंतिम दिवस पाहायला भेटतोय. आणि गोलिंग ड्राईव्ह होती आपल्याला नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला भेटेल. राज वैयक्तिक पहिला आणि सांगा करून दुसऱ्या षटक फेकण्यासाठी राज सज्ज होतोय. उस्मान पटेल यांनी त्यांना जबाबदारी त्या दिलेली आहे. पाहूया ज्या कशा प्रकारे त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. खरंच त्यांना गोलंदाजी तर कदाचित चांगलीच करावी लागणार आहे कारण की
पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलो तरी 12 धावा गेल्या होत्या. आता मात्र गोलंदाज राज यांना काहीतरी करावं लागेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करावी लागणार आहे. 57 धावांचा पाठलाग करताना ज्या प्रकारे फलंदाजी आवश्यकतेनं संघाला ती मात्र फलंदाजी दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला भेटते. परत एकदा अंपायर क्रॉस केलाय. इथं मात्र परत एकदा इनसाइड एज लागते मात्र क्षेत्ररक्षक नसेल आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने आणि तिथं मात्र दुहेरी भेटेल आणि या दोनच्या सैन्य आता मात्र धावफलक पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 14 या आकड्यावरती. खरंच पहिल्या चेंडूची 2 धावा आले. त्या 2 धावाची सैन्य आता मात्र धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. खरंच एक चांगले क्रिकेट आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला भेटतोय. इथं प्रेक्षक वर्ग सुद्धा मान्यवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथं आलेले आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप इथं आल्याबाबत धन्यवाद असेल. आणि तिथं आपल्याला सुंदर स्पर्धेमधील एक सुंदर असा सामना पार पडताना पाहायला भेटेल. सेकंड सेमीफायनल इथं मात्र फुल टॉस होता. त्याला मात्र संधी होती, मोठा फटका खेळण्याची पण संधीला गमावलेली आहे. तिथं मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकी करतोय तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला भेटलं. जोपर्यंत फेकी करतोय ना तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकच धावा पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करायचा चालू. अमित नाईने कॉल सुद्धा दिला पण कदाचित शेरू याने नकार दिला आणि इथं मात्र एकच धावाने समाधान घेतलेलं आहे. खरंच या एक धावाच्या साहाय्याने आता मात्र धावफलक थोडेसे पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. परत एकदा आपल्याला राज सज्ज होताना पाहायला भेटेल गोलिंग ट्रॅकवरती. पुढचा चेंडू इथं सुद्धा फुल टॉस होता. त्याला मात्र मोठा फटका खेळण्याची संधी तर होती. तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला उस्मान पटेल यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय आणि तेवढं चांगलं थ्रो सुद्धा पाहायला भेटतोय. खरंच पाहायला गेलं तर उस्मान पटेल यांच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात तिथे मात्र प्रेक्षक वर्ग जमा आहे. त्यांचे मोठमोठे फॅन सुद्धा उभे राहिलेले आहेत आणि तेवढं चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला उस्मान पटेल रायगड का टायगर यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. इथं मात्र पाहायला गेलं तर एकेरी भेटेल आणि एकेरीच्या साईने आता मात्र धावफलक हलक्या वाटचालीने पुढे सरसावेल आणि धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. खरंच इथं मात्र फलंदाजीने प्रयत्न करावे लागणार आहेत कारण की मोठे मोठे फटके खेळावे लागणार आहेत. कारण इथं मात्र आम्ही त्यांना मोठे फटके खेळावे लागणार आहेत कारण की मोठ्या धावांचा पाठलाग करताना मोठे फटके येणे खूप गरजेचं असतं. इथं मात्र मोठा फटका तर आहेच पण कदाचित थोडंसं पाहायला गेलं ते निराश असतील कारण की थोडंसं आउटफील्ड थोडंसं खराब आहे. तिथं मात्र 2च धावा भेटेल आणि आता मात्र या 2च्या साईने धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या आकड्यावर. खरंच षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 18 झालेली आहे. पण मात्र आम्ही त्यांना खचून जमणार नाही कारण की बघतो ना वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो मात्र थांबतो, तो वेल जाऊ देतो आणि परत एकदा तीच दैशीत आणि तोच दरार घेऊन परत एकदा आपल्या त्याच तावामध्ये येत असतो. आणि तसंच आपल्याला इथे मात्र आम्ही त्यांना सुद्धा करून दाखवावं लागणार कारण की थोडंसं निराश असते दुसऱ्या षटकामध्ये. पुढचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर भिरकवण्याचा प्रयत्न खाली क्षेत्ररक्षक येतो. एक चांगलं क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला भेटतो. एक धावा पूर्ण होईल आणि दुसरा धाव सुद्धा पूर्ण होईल आणि इथं मात्र 2 धावा निश्चितपणे गुड रनिंग पाहायला भेटते. आणि इथं मात्र तिसरी धाव छोटी धाव थोडासा खराब थ्रो आणि खराब थ्रोच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव म्हणजे टोटल 3 धावा जोडल्या जातील. खरंच क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटलं होतं. थोडंसं खराब थ्रो इथं मात्र एकेरी भेटेल आणि आता मात्र धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. राजेने पाहायला गेलो ना 5 चेंडू फेकले आहेत. 5 चेंडूमध्ये अजूनपर्यंत ते 9 धावा खर्च केलेले आहेत. येणारा लास्ट चेंडू असेल पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा रोखण्याचा प्रयत्न मात्र राज यांचा असेल. खरंच राज यांना चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत कारण की पाहायला गेलो तरी थोडंसं आव्हान जास्त मोठा नाही आहे पण त्याला निर्जाव चेंडू फेकावे लागणार आहेत. खरंच पाहायला गेलो त्याच्या षटकामध्ये अजूनपर्यंत 5 चेंडूमध्ये 9 धावा तर गेलेले आहेत. येणारा लास्ट चेंडूमध्ये पाहूया किती धावांना रोखतो. पुढचा चेंडू परत आपल्या क्लास स्टाईलमध्ये मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न चालला होता मात्र शेरू यांचं इथं मात्र 1 धावा पूर्ण आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न हानाचा मामला आपल्याला पाहायला भेटला होता आणि इथं मात्र 2 धावा भेटेल. इथं सुद्धा थोडीशी मिसफिल्ड होते, थोडीशी खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि इथं मात्र दुहेरी भेटील 2च्या साईने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 ते 20 आकडे होती. खरंच आपल्याला पाहायला गेलं दोन्ही फलंदाजी अप्रतिम ज्या प्रकारे मात्र क्षेत्ररक्षण होत आहे ना थोडेसे गच्च्या क्षेत्ररक्षण होत आहे पण त्याचा भरपूर समाचार घेताना आपल्या दोन्ही फलंदाज पाहायला भेटत आहेत. आणि आता मात्र 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 34 धावा 18 चेंडू पाहूया कारण की सेकंड सेमीफायनल सामना पहिला सेमीफायनल सामना आपल्याला खरंच आपल्याला अप्रतिम दर्जाचा पाहायला भेटला होता. रोमांचक सामना पाहायला भेटला होता आणि हा सामना सुद्धा पाहण्याची लास्ट पर्यंत सामना पाहण्याची सर्व प्रेक्षक वाट पाहत असतील कारण की एका साईडला पाहायला गेलो तरी प्रेक्षक वर्ग
खूप जोडला गेला कारण की त्यांचं पाहायला गेलं तरी आयडॉल आणि त्याच्यात मोठे फॅन असे उस्मान पटेल यांचा संघ आहे. त्याबाबत खूप प्रेक्षक सुद्धा हेच बघत असतील की उस्मान पटेलचा संघ जिंकावा, पण कदाचित समोरच्या संघाकडे सुद्धा फॅन फॉलोईंग कमी नसेल. खरंच 18 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. पाहायला गेलो तरी हा सामना सेकंड सेमीफायनलचा सामना. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. जैनब इलेव्हन संघ खरंच आपला योग्य पद्धतीने आपल्याला खेळ दाखवून त्याच्या अगोदरच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये यशस्वीरित्या पार पाडून जी की सेमीफायनल पूर्ण करून फायनलच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ पहिला संघ ठरलेला आहे. खरंच या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होतोय आणि जे की आपल्याला अंतिम फेरीमध्ये खेळताना पाहायला भेटेल. खरंच 2 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलक जाऊन पोहोचले 23-23 आकडे होते आणि ह्या षटकामध्ये मात्र मोठी फटके खेळावे लागणारे गोल्डन ट्रॅक होते. आपल्याला नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला भेटेल. विशाल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक फेकण्यासाठी विशाल सज्ज होतोय. एक मोठा रनअप असेल, एक 7-8 पावलाचं रनअप असेल. सेकंड इनिंगला आणि इथं मात्र अकोल टप्प्यात पाहायला गेलो तरी अकोल टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र हलक्यातून घेण्याचा प्रयत्न चालला होता. एक धावा पूर्ण होतो, दुसरा धाव सुद्धा पूर्ण होईल. इथं मात्र पाहायला गेलो षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये पहिल्या चेंडूवरती एक धावा तर आलेलाच आहे आणि खरंच मोठ्या फटके घेत नाहीये. मोठे फटके आपल्याला येताना दिसत नाही आहेत. मोठी फटकी येताना दिसत नाही. तिथे मात्र 2 धावा भेटतील आणि आपण आता या 2 धावाच्या साईन आता मात्र धावफलक थोडंसं पुढे सरसावेल आणि 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. खरंच प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत. चांगल्या सरासरीने आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते. दोन्ही फलंदाज शेरू आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून इथं मात्र आता मात्र पंचांकडे अपील करण्यात मात्र पंत सुद्धा इथं सांगत आहेत की हा चेंडू असेल मात्र निर्धाव चेंडू. करत बोलताना 10-2 आणि 5 खरंच चोकोबार आणि इथं मात्र डॉट बॉल पाहायला भेटतोय. खरंच डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्येला थांबवून ठेवलेली, संघाची धावसंख्या स्थिरावून ठेवलेला आहे. मोठे फटके येत नाही आहेत. एक मोठ्या धावांचा पाठलाग करताना आपल्याला मोठे फटके खेळावे लागतात आणि ते मात्र मोठे फटके आलेले नाही आहेत आणि इथं मात्र संघ सुद्धा वाट पाहत असेल की कधी मोठा फटका येतो आणि मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरतोय तो. कारण की समोरच्या संघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला गेलो क्षेत्रशी संघामध्ये उस्मान पटेल असा एक रायगड टायगर ज्याला की माइंडसेटने गोलंदाज पाठवतोय. चला पाहायला गेलो तर थोडीशी बाळ दुखापत झाली होती मात्र खेळाडूला आणि खरंच परत एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. विशाल आपल्याला पाहायला गेलो ते चांगली आणि इथं मात्र थोडंसं लेनदाशी पटकत चाललेले बोलताना खरंच होतात. बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा मात्र महत्त्वाचा असतो आणि हा फेकावा लागतो. इथं मात्र आपल्याला एक्स्ट्रा धावा मात्र महागडे पडणार आहेत आणि महागडे सुद्धा ठरणार आहेत. कदाचित पाहायला गेलो तर विशाल अजूनपर्यंत 2 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केलेले आहेत. धावफलक आहे 1च्या साईने आता मात्र जाऊन 26 या आकड्यावर. प्रत्येकदा अंपायरला क्रॉस केलंय आणि इथं मात्र फटका साधण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र चेंडू लॉंग ऑन मध्ये जाईल आउट ऑफ द पार्क. येतो एक ब्रँडेड फटका, भेटतील 6 धावा.
खरंच पाहायला गेले ते मोठ्या फटकेच्या साईने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचले 32-32 हे आकडे होती. एक दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला चांगले क्रिकेट पाहायला भेटतोय. गरीब नवाज क्रिकेट क्लब आयोजित आपल्याला एक चांगली स्पर्धा पाहायला भेटेल. स्पर्धेमधला आपला सेमीफायनल सामना खरंच रंगतदार होताना पाहायला भेटतोय. आणि इथं मात्र फटका सजवला, फटका फसलाय जरूर, खाली क्षेत्रशी येतोय पण चेंडू मात्र जाईल, तो मात्र डिक्लेअर झोनमध्ये दुहेरीसाठी. आणि इथं मात्र 2च्या रूपामध्ये आता मात्र धावफलक थोडंसं पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावर. खरंच आम्ही त्यांचं संघ खरंच कौतुक करत असेल, कारण की त्याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली सरासरी चांगली फलंदाजी पाहायला भेटते. कारण धावफलक आता मात्र 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या एक योग्य पद्धतीने आपल्याला पाहायला भेटते. इथं मात्र पाहूया कोणता संघ चांगल्या पद्धतीने खेळ दाखवून आपल्याला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो. दोन्ही साईडला आपल्याला पाहायला गेलो तरी बलाढ्य संघ पाहायला भेटत आहे. जॉली बॉईज फरान स्पोर्ट्स हा संघ एका साईडला असेल, इथं मात्र चेंडू हवेमध्ये असेल, पाहायला गेलो तरी फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथं मात्र क्षेत्रक्षेत्र ठेवण्यात आलेला आहे. एक धावा भेटेल 1च्या साईने आता मात्र धावफलक हलक्या धावसंख्येने पुढे सरसावेल आणि धावसंख्या 35. एक चांगली फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटते. खरंच आम्ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक मोठा हल्ला मोठा प्रहार सुद्धा पाहायला भेटला होता. खरंच 13 चेंडू आणि 22 धावांचे एक मोठा आव्हान तर नसेलच, एक कमी धावांचं आव्हान आहे. 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आणि गोलिंग ड्रॅग होती पाहायला गेलो ते थोडेसे आक्रमक गोलंदाजी थोडे आक्रमण करण्यात येत आहेत. विशालवरती पाहायला गेलो ते अजूनपर्यंत 5 चेंडूमध्ये 12 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत. इथं मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल. गोलंदाजीमध्ये एक चांगली पद्धती अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रणाने गोलंदाजी करावी लागणार आहे. खरंच पाहायला गेलो ती सलामीची जोडी अजूनपर्यंत आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. 35 धावा धावफलक होते अजूनपर्यंत जोडले गेले. षटक क्रमांक 3 मध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. खरंच मोठ्या फटक्याने पाहायला गेलो थोडंसं तरी टर्निंग पॉईंट मोठा फटका ठरलेला आहे आणि थोडीशी प्रेशर तर कमी करणार तो फटका ठरलेला आहे. खरंच आता पाहूया परत विशाल पुढचा चेंडू परत हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाहायला गेलो डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला जी ट्रॅव्हल होतोय तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल. एक धावा पूर्ण दुसऱ्या धावाला नकार देत आहेत आणि इथं मात्र एकच धावाने समाधान घेतील आणि बघता बघता 3 षटकाची समाप्ती होते आणि 3 षटकाच्या समाप्तीवर धावफलक जाऊन पोहोचतोय 36. एक 12च्या सरासरीने आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. खरंच पाहायला गेलो तरी 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र उस्मान पटेल हे मात्र थोडंसं डिस्कस करणारच. खरंच हा षटक मात्र महत्वपूर्ण ठरणार आहे. हा मात्र षटक कोणाला द्यावा आणि हा षटक कोणता गोल योग्य पद्धतीने आपल्या धावसंख्येला पुढच्या संघाच्या धावसंख्येला थांबवून ठेवेल ही मात्र प्लॅनिंग पूर्ण असेल. खरंच पाहायला गेलो 12 चेंडू आणि 21 धावा. सेकंड सेमीफायनलचा आपल्याला महासंग्राम रंगताना पाहायला भेटते. 12 चेंडू 21 धावा. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होत असतो कधीचित. क्रिकेटमध्ये कधी कधी 7 चेंडूमध्ये 1 धावा होत नाही तर एका चेंडूमध्ये सुद्धा 7 धावा होतात. तेव्हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होत असतो. लास्ट चेंडूपर्यंत आपल्याला जावं लागतं, लास्ट चेंडूपर्यंत थांबावं लागतं. खरंच लास्ट चेंडूपर्यंत प्रयत्न सुद्धा करावे लागतील, कारण की बोलतात ना की बोलतो तो परमेश्वर सुद्धा पंख सुद्धा त्याला तो ज्याच्यामध्ये झेप घेण्याची जिद्द असते. त्यामुळे इथं मात्र जिद्द हरवून द्यावी लागणार नाही आहे गोलंदाजांना, कारण की त्यांना सुद्धा अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि तसंच आपल्याला संगमेश्वर या गावामध्ये संगमेश्वर इथला आपल्याला एक मोठा सितारा आपल्याला गोलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटतो. अमोल सज्ज होताना पाहायला भेटते. त्याच्या माध्यमातून आपल्याला एक मोठा प्रहार सुद्धा पाहायला भेटला होता ना. खरंच अप्रतिम दर्जाची फलंदाजी होती. आता मात्र गोलंदाजी सुद्धा करावी लागणार आहे. पुढचा चेंडू मात्र पहिला चेंडू अतिरिक्त फेकलेला, अतिरिक्तच्या रूपामध्ये 1 धावा जोडली जाईल आणि आता मात्र 1च्या साईने धावफलक पुढे सरसावेल आणि धावसंख्या 37 एक पाहायला गेलो तरी पंच आम्हाला सांगत आहेत की एक योग्य पद्धती आपल्याला स्कोर सुद्धा असेल आणि इथं मात्र अतिरिक्त भेटलेली होती आणि अतिरिक्तच्या साईने आता मात्र धावफलक 37 आकड्यात जाऊन पोहोचते. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू मात्र यॉर्कर लेंथ पाहायला गेलो वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न चालला होता, पण इथं मात्र चेंडूला सन्मान देण्यात आला आणि तिथं सुद्धा पाहायला गेलो तरी मिड ऑन रिझनमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेलं आहे आणि इथं मात्र एकेरी भेटेल आणि आता मात्र एकेरीच्या साहाय्याने धावफलक थोडंसं पुढे सरसावेल आणि धावसर जाऊन पोहोचते मात्र 38 आकड्यावर.
खरंच अमोल यांचा परत एकदा अप्रतिम दर्जाचा पाहायला होती, चेंडू पाहायला भेटला होता मात्र फटका सजवले मात्र फाईन लेगच्या दिशेने तिथे मात्र आउटफील्ड थोडासा स्लो असल्यामुळे धावसंख्या मात्र इथं फक्त 2 धावा भेटतील आणि खरंच पाहायला गेलो ना आता मात्र 2 धावेच्या साहाय्याने आता मात्र धावफलक पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 40 या आकड्यावर. अजून 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. गोल इंट्रॅक होती आपल्याला परत एकदा तोच गोलंदाज अमोल सज्ज होतोय. खरंच इथं मात्र निर्धाव चेंडू अमोल यांना फेकावे लागणार आहे. ते चेंडूशी वंचित ठेवावं लागणार आहे. इथं मात्र विकेटचा पतंग होईल का आणि एक चांगला विकेट आणि इथं मात्र विकेटचा पतंग संघाला लागतोय पहिला झटका अमितच्या रूपामध्ये. एक मोठा झटका लागला, एक मोठा मासा केलेला लागताना पाहायला भेटतोय. खरंच पाहायला गेली होती आता मात्र एक मोठा झटका लागला अमित पाटीलच्या रूपामध्ये. एक मोठा झटका तर खरंच लागला असेल आणि आता मात्र मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरेल का मात्र हा विकेट. खरंच 9 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. अमोल मात्र आता मात्र दर्जेदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. जर आणखी 2 चेंडू निर्धाव आले ना तर कदाचित पाहूया की सामना थोडा तरी इंटरेस्टिंग होईल. प्रत्येकदा अमोल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि इथं मात्र दांडी 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 गुल होताना पाहायला भेटतोय. त्रिपला उद्ध्वस्त करून टाकलेला आहे अमोल याने. हा ह्याला टाकली पाहिजे होती मग तिसरी ओव्हर. पाहायला गेल्यानंतर या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला सर्व पाहायला गेले बुरुंडी या गावातले सर्व खेळाडू आणि सर्व पाहायला गेले प्लेयर आपल्याला पाहायला भेटतात. एक आनंद घेताना डीजेचा आस्वाद घेताना पाहायला भेटतात. आणि इथं मात्र पाहायला गेलं तर एक विकेटचं पदक झालं होतं आणि इथं मात्र आणखी एक झटका लागला होता. आणि खरंच पाहायला गेलं ना तरी दर्जेदार गोलंदाजी आणि ज्या गोलंदाजी आवश्यकता मात्र उस्मान पटेल यांच्याकडून आशा होती जी की अमोलकडे ती मात्र होते. खरंच एक मोठ्या आशयाने गोलंदाजी दिली होती ती मात्र उस्मान पटेल यांनी अमोलकडे आणि ती तशी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सुद्धा आपल्याला अमोलच्या माध्यमातून पाहायला भेटते. आता मात्र 2 विकेट मात्र टर्निंग पॉईंट ठरतील का खरंच अमोल. आणि इथं सुद्धा निर्धाव चेंडू. खरंच दर्जेदार गोलंदाजी पाहायला भेटते. खरंच या गोलंदाजीसाठी खरंच एकदा तरी पाहायला गेलं तरी टाळ्या वाजणे खूप गरजेचं आहे. खरंच त्याची गोलंदाजी अप्रतिम दर्जाची होत आहे. कारण की त्याला सुद्धा माहिती आहे प्रेशरमध्ये संघ आहे, धावसंख्या कमी आहे, धावसंख्येला रोखावं लागणार आहे आणि तसंच गोलंदाजी सुद्धा आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. स्ट्राईक मार्फत आपल्याला अय्यास पाहायला भेटेल. इथं सुद्धा परत एकदा दांडी 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 गुल होताना पाहायला भेटतोय. आणखी एक विकेटचा पतंग. बॉलर त्यांच्या टीमचा कोण आहे. मनीष
कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे की आपल्याला पाहायला गेलो तरी का अप्रतिम दर्जाचा सेमी फायनलचा सामना पाहायला भेटतोय. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आणि गोलन ट्रॅक वरती आपल्याला विशाल मडवी सज्ज होताना पाहायला भेटणार आहे. एक अप्रतिम दर्जाचं एक पाहायला गेलो मोठमोठ्या स्पर्धामध्ये दर्जेदार गोलंदाजी करतो तोच गोलंदाज आपल्याला पाहायला भेटणार विशाल. खरंच इथं सुद्धा करावी लागणार आहे कारण 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कोणता संघ या सामन्यामध्ये विजयी ठरून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता पाहायला गेलो तरी 4 षटकाच्या सभामध्ये थोडीशी टीम मिटिंग केली होती उस्मान पटेल यांनी आणि चांगलं मार्गदर्शन दिलंय आणि आता मात्र 6 धावा आणि 17 धावांची आवश्यकता असेल. आणि मात्र स्ट्राईक मार्फत आपल्याला ओपनिंग जोडीमधला आपला शेरुता आजुकी सज्ज होताना पाहायला भेटेल. तो दुसऱ्या षटक क्रमांक 4 मध्ये पाहायला गेलो तरी खाली नॉन स्ट्राईक होती थांबला होता. सामन्याला सुरुवात होते इथे यॉर्कर लेनचा चेंडू मात्र पाहायला गेलो तरी जड मध्ये फेकला होता आणि इथं मात्र निर्धाव पाहायला गेलो होते. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. खरंच विशाल आपल्या संघासाठी एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत आहे. पहिला चेंडू निर्धाव पाहायला भेटलाय. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सर्व प्रेक्षक पाहायला गेलो तर उभं राहून मॅच पाहण्याचा आनंद घेत आहेत. खरंच त्यांना माहिती आहे की ही मॅच मात्र टर्निंग पॉईंट आहे. सेमीफायनलची मॅच आहे. उस्मान पटेल यांचा संघ सुद्धा सामन्यामध्ये पाहायला भेटतोय आणि तशीच पाहायला गेली गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. खरंच परत एकदा पाहायला गेलो तरी विशाल सज्ज होतोय. इथे मात्र फुलटॉस होता त्याला मात्र हवाई हल्ला करताना पाहायला भेटते. खाली क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू जाईल वन बाउन्स. येतो एक दणदणीत कणकणीत ब्रँडेड फटका भेटील. 4-4-4 चौकार. खरंच इथं 4 खरंच मात्र फुलटॉस होता त्याला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि क्षेत्ररक्षण सुद्धा खूप एफर्ट दिले. एक चांगले एफर्ट देण्याचा प्रयत्न केला पण कदाचित पाहायला गेलो तरी खरंच या 4 धावाच्या मध्ये आता मात्र धाव फलक पुढे सरसावले आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती मात्र 44-44 या आकड्यावर. आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. खरंच आपल्याला सेकंड सेमी फायनल पैसा वसूल मॅच पाहायला भेटे. खरंच पाहायला गेलो तर पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकल्यानंतर दुसरा चेंडूवरती एक मोठा प्रहार येताना पाहायला भेटतोय. विशालांच्या गोलंदाजीमध्ये मात्र फलंदाजी आपल्याला शेरू यांच्या माध्यमातून एक योग्यपणे एक मोठे प्रहार पाहायला भेटत आहेत. इथं आणखी एक जर मोठा फटका येतो ना तर कदाचित आणखी मॅच मध्ये टर्निंग पॉईंट आणि मात्र मॅच थोडीशी तरी एका संघाकडे झुकताना पाहायला भेटेल. खरंच 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता पाहायला गेलो होती. गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी आयोजित मधला पाहायला गेलो तर आयोजित भव्य ओरन स्पर्धेमधला आपल्याला सेकंड सेमी फायनलचा सामना एक रोमांचक सामना पाहायला भेटतोय आणि तसंच पाहायला गेलो सर्व कॅमेरामॅन आपल्याला दाखवत आहेत की प्रेक्षक सर्व मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग इथं उपस्थित झाले. तर सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असेल आणि आपल्याला सेकंड सेमी फायनलचा आनंद घेताना सर्व प्रेक्षक पाहायला भेटत आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे उस्मान पटेलचा संघ आहे. आम्हाला सुद्धा इथे पोहोचावं लागेल. मोठा प्रवास करून सुद्धा प्रेक्षक फक्त त्यांना बघण्यासाठी इथे आलेले आहेत. खरंच उस्मान पटेल रायगड का टायगर एक चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला भेटतोय. तो सुद्धा त्यांची पाहायला गेलो तरी संघ आपल्याला पाहायला भेटतोय आणि तसं 4 चेंडू सामन्याकडे वरूया. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होता. तिथं मात्र क्षेत्ररक्षक येतो. एक धावा पूर्ण होईल आणि तेवढा चांगला थ्रो सुद्धा पाहायला भेटतोय आणि मात्र इथे एक केरी भेटेल आणि आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मध्ये 3 चेंडू मध्ये 2 मोठे प्रहार कंपल्सरी असतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही संघांनी कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी 12 धावा फलंदाजाला बनवावे लागणार आहे. 3 चेंडू मध्ये 2 मोठे प्रहार कंपल्सरी मारावे लागणार आहेत. खरेच विशाल गोलिंग ट्रॅक होती परत एकदा सज्ज होईल. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू परत एकदा यॉर्कर लेनचा चेंडू त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न तर होता आणि इथं मात्र सिंगल भेटेल. आता मात्र सिंगलच्या साहाय्याने धाव फलक थोडेसा पुढे सरसावेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावर आणि आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. मात्र हा चेंडू महत्वपूर्ण राहणार आहे आणि खरंच राहणार आहे कारण की कदाचित पाहायला गेलो तर 2 चेंडू मध्ये 12 धावा असताना 3 चेंडू मध्ये 12 धावा असताना आता मात्र ती मॅच आली 2 चेंडू आणि 11 धावांवरती. म्हणजे 2 चेंडू मध्ये 2 मोठे हल्ले 2 मोठे प्रहार करावेच लागणार आहेत. 2 मोठे प्रहार शेरू यांना मारावेच लागणार आहेत.
खरंच मगाची सुद्धा मी सांगितलं ना की माणसंही डासलेल्या घराची विंटर सुद्धा सोडत नाही. तर संकटावर अशा प्रकारे मात करा. जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच घडवावं लागेल. पाहूया या सामन्यात कोणता संघ इतिहास घडवतो. आणि इथं मात्र इनसाइड एज लागते आणि इथं मात्र विकेटचं पतंग आणि सामना मात्र एका संघाकडे झुकताना पाहायला भेटेल. आता मात्र बुरोंडी गाव संपूर्ण खुश असेल कारण की पाहायला उस्मान पटेल यांचा संघ थोडा तरी विजयीच्या काट्यावरती असेल. एक चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. कम ऑन डीजे. चला एक चेंडू पाहायला 11 धावांची आवश्यकता. थोडाच काही तर दूर असेल मात्र एजे फायटरचा संघ. एक चेंडू 11 धावांची आवश्यकता. खरंच आता मात्र सर्व प्रेक्षक खुश असतील कारण की उस्मान पटेल यांचा संघ थोडा तरी आणि इथं मात्र अतिरिक्त फेकलेला आहे. अतिरिक्तची साईने आता मात्र धावफलक पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 47 आकड्यावर. एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. विशाल गोलेन ट्रॅकवरती सज्ज होतोय. खरंच पाहायला गेलं ते महत्वपूर्ण ठरलेलं तो मात्र विशाल. खरंच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला भेटले विशाल यांच्या माध्यमातून. एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आणि या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ एजे फायटर संघ ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्यात उस्मान पटेल यांचा संघ विजयी ठरतोय. खरंच त्यांना सुद्धा खूप खूप अभिनंदन. सामना जिंकले गेलेला आहे तो एजे फायटर्स कुवेतच्या वतीने. म्हणजेच उस्मान पटेलला एक आणखीन संधी आहे या मैदानात आपलं अर्धशतक ठोकण्यासाठी. पाहूया अंतिम सामना हा ठीक 3 वाजता सुरू केला जाईल. अंतिम सामना हा ठीक 3 वाजता सुरू केला जाईल याची सर्व खेळाडूंनी